जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन आणि मस्त गोड रेसिपी सोबत आली आहे. तर आपल्या लाडक्या फळांच्या राजांचं आगमन झालेलं आहे बाजारात आणि मस्त मला आज गोड आणि रसाळ असे आंबे दिसले. तर म्हटलं चला आज या आंब्यापासून ना छान अशी मँगो लस्सी बनवूया, जी की बनवायला अगदी सोपी, कमी वेळात कमी साहित्यात होते, मात्र खायला खूप छान लागते. आणि आज हा व्हिडिओ बनवायचं मेन कारण म्हणजे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की ताई आमची लस्सी एकदम अशी पाण्यासारखी होते, बाहेर जशी घट्ट मिळते तशी होत नाही. तर त्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मंडळी, लस्सी बनवताना ना सगळ्यात महत्वाची आणि पहिली टिप ती म्हणजे दही कसं निवडायचं. तर आपण बऱ्याचदा काय करतो, हे पॅकेटवालं असं ना दही वगैरे घेऊन येतो, जे की खूप जास्त पातळ असतं. त्यामुळे लस्सी ना तुमची स्टार्टिंगलाच पातळ बनायला सुरुवात होते. पण हे बघा, मी मस्त डेअरी मधलं फ्रेश असं जाड आणि एकदम असं घट्ट दही आहे. ह्यामुळे तुमची लस्सी ना खूप छान होते. जर तुम्ही घरी लावलेलं दही असेल तर अतिउत्तम, नाही तर डेअरी मधलं फ्रेश दही घट्ट असतं ते घेऊन या लस्सी बनवण्यासाठी. पॅकेटवालं अजिबात वापरू नका, नाहीतर लस्सी आधीच पातळ व्हायला सुरुवात होते. आणि आता सेकंड आणि खूप महत्वाची गोष्ट ती म्हणजे बऱ्याचदा आपण लस्सी बनवताना काय करतो, आता दही घेतलंय त्यामध्ये डायरेक्ट साखर टाकतो. पण तसं न करता काय करायचं ते मी सांगते तुम्हाला. तर आधी हे ना 1/2 किलो दही आहे, मी बाजूला ठेवते. आणि आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचंय आपल्याला. त्याच्यामध्ये इथे मी 1 वाटी इतकी साखर घेतलीये, ती ऍड करूया. साखर जास्त नाही टाकायची, लस्सी पण जास्त गोड चांगली लागत नाही. त्याचसोबत इथे साली सकट मी 3 वेलच्या घेतलेत. वेलची आवडत नसेल स्किप करा, किंवा वेलची नसेल तर वेलची पावडर टाकली ना तरी देखील चालेल, किंवा सालं काढून टाका तरी चालेल. आता हे बारीक मस्त पेस्ट करून घ्यायची आपल्याला. तर मंडळी हे बघा, मस्त अशी साखर आणि वेलची वाटून घेतली. आपण सालासकट वेलची टाकली आहे तरी सुद्धा बघा मस्त वाटली गेलेली आहे. आता हे सगळं मिश्रण ना ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे आपल्याला. बऱ्याचदा आपण काय करतो, साखर ना डायरेक्टली टाकतो ह्याच्यामध्ये, पण त्यामुळे काय होतं, साखरेला आपल्या पाणी सुटतं आणि अजून दही आणि साखरेला पाणी सुटून ना ते खूप जास्त पातळ व्हायला लागते आपली लस्सी. त्यामुळे अशी पिठी साखर टाकली ना मस्त आपल्या दह्याला छान कन्सिस्टन्सी पण येते आणि ना पाणी पण सुटत नाही. हे सगळं आता 5 मिनिटं व्यवस्थित रवीच्या सहाय्याने घुसून एकजीव करून घ्यायचंय आपल्याला. तुम्ही मिक्सरला पण लावू शकता, पण असं रवीच्या सहाय्याने केल्यामुळे ना अजून चव छान लागते आणि घट्ट पण होतं मस्तपैकी. तर ही झाली आपली दुसरी महत्वाची टीप. तर मंडळी, कंटिन्युअसली दही असं छान घुसळत राहिलं ना 5 मिनिटं, की हे बघा बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी मस्त असं दाटसर झालंय. आणि जर तुम्ही बघाल ना ह्याला पाणी अजिबात सुटलेलं नाहीये, हे बघा बघू शकता. त्यामुळे जे टिप्स सांगितलेत ना त्या मस्त लक्षात ठेवा. आता काय करायचं, मँगो लस्सी तुम्ही असं सुद्धा ना बर्फाचे तुकडे टाकून, आणि बरेच जण काय करतात, दही आणि साखर टाकले की लगेच बर्फाचे तुकडे टाकतात आणि मिक्सरला लावतात किंवा दहीने घुसळतात. पण तसं नाही करायचं. हे बघा सगळं फेटून झालं ना, आता तुम्ही बर्फाचे तुकडे टाकू शकता, पण मला बर्फ टाकलेली लस्सी जास्त तरी मी प्रेफर नाही करत. तर तुम्ही अशी सुद्धा मिक्सरला अजून एकदा फिरवून घेऊ शकता. पण आपण मँगो लस्सी बनवतो त्यासाठी आता ज्याच्यातनं आपण साखर वेलची वाटलेली ना तेच भांडं मी इथे घेतलेलं आहे. आणि हा बघा मस्त आपला फळांचा राजा आंबा मस्त असा कट करून घेतलाय राव. हे बघा, ह्याचा सगळा आतमधला गर काढून मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करायचा आहे आपल्याला. तर मस्त असा रसाळ आणि गोड आंबा आहे. अर्धा तर मी ऑलरेडी खाल्लाय. तर आता काय करायचं, हे बघा मस्त असं ना, मला कट मारायला खूप आवडतात आंब्याला असे. तर आता हे सगळं आपण ट्रान्सफर करून घेऊया. सगळा गर काढायचा, थोडा पण ठेवायचा नाही. उरलेला नंतर बॅक कॅमेऱ्यात तुम्ही खाऊ शकता. तर हे बघा सगळं ट्रान्सफर करायचं आहे. ट्रान्सफर केलं की आता आपण जे दही, साखर आणि वेलची वाटून घेतलेली ना ते मिश्रण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. जितकी तुम्हाला लस्सी बनवायची आहे तितकं तुम्ही टाकू शकता ह्याच्यामध्ये. मी आता इथे ना 3 ते 4 पळ्या ऍड करतेय. बाकी मला अशी ना व्हाईटवाली पण लस्सी खूप आवडते फ्लेवर्ड पेक्षा. आणि आता हे मस्त वाटून घ्यायचे. तुम्ही आईस क्यूब सुद्धा टाकू शकता, किंवा जास्त घट्ट वाटत असेल तर पाणी सुद्धा टाकू शकता. तर मंडळी, अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात मस्त अगदी बाहेर मिळते ना तशी दाटसर लस्सी तयार आहे. साधी सुधी नाही बरं का, मँगो लस्सी. आहा बघा ना कसली दाट झाली आहे राव. तुम्ही लस्सी पिऊ नाही तर खाऊ सुद्धा शकता. आणि मी ह्याच्यात आईस क्यूब वगैरे काहीच टाकलं नाही. तुम्हाला हवं असेल तुम्ही टाकू शकता, किंवा जास्त घट्ट वाटत असेल ना तर अजून थोडंसं तुम्ही पाणी टाकलं ना तरी चालेल, काहीच हरकत नाही. कोणाला लस्सी पातळ आवडते, कोणाला घट्ट आवडते, काहीच प्रॉब्लेम नाही. तर हे बघा मस्त असे आंब्याचे तुकडे मी चिरून घेतले, ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचे. थोडेसे ड्रायफ्रुट्स ऍड करूया, मस्त लागतात लस्सीमध्ये, मला तरी आवडतात.
आणि थोडंसं ना केसर सुद्धा टाकूया ह्याच्यावर, मस्त दिसतं दिसायला. तर हे बघा छान असं अगदी कमी वेळात कमी साहित्यात घरच्या घरी बाहेरपेक्षा भारी मँगो लस्सी तयार आहे. तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा मजेत राहा.